त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। विचारवंत गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता नवा वाद पेटलेला आहे। कारण या पुस्तकाच्या काही बनावट प्रती आल्याची माहिती समोर येते आणि धक्कादायक म्हणजे या बनावट प्रतींमधून गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत। कारण शिवरायांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा हा आरोप आहे। या पुस्तकाच्या बनावट प्रती छापल्याचा आरोप पानसरे कुटुंबीय आणि या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी केलाय। पुण्यातल्या माधुर्षी पब्लिकेशन कडून या प्रती बाजारात आणल्याचा आरोप करण्यात आलाय। पुस्तकातील काही उल्लेख वगळले तर काही ठिकाणी मजकुराशी छेडछाड केल्याचाही आरोप आहे। दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख मूळ पुस्तकात नाहीच, पण सध्या ही जी बनावट प्रत बाजारामध्ये आलेली आहे त्या प्रतींमध्ये हा उल्लेख असल्याचा आरोप आहे। कॉम्रेड गोविंद पानसरेंनी स्वतः जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यातला त्यांचा जो आशय आहे त्या आशयाची पूर्णतः मोडतोड केलेली आहे। ती मोडतोड केवळ त्यांच्या आशयाची नाही तर इतिहासाचा पण विपर्यास करणारी आहे आणि पानसरेंच्या लिखाणावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। म्हणजे पानसरेंच्या पुस्तकामध्ये दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं लिहिलेलं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये मात्र आता जे पुस्तक तुमच्यापर्यंत एका पब्लिशननं केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आहे, रामदासांचा उल्लेख आहे। शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेष्टे नव्हते, धर्मद्वेष्टे नव्हते, धर्माचा मान ठेवणारे होते, पण मुस्लिमांच्या विरोधात नव्हते। तेव्हाची लढाई ही धर्माच्या विरोधातली लढाई नव्हती तर राज्याच्या विस्ताराच्या संदर्भातली लढाई होती। असा जो आशय होता त्या आशयाला छेडछाणी करून जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं मांडणी केलेली दिसते, इतिहासाचा विपर्यास केलेला दिसतोय। आणि मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाचं नाव छापायचं समोर आणि आतमधल्या आशयामध्ये छेडछाड करायचा हाच खरं म्हणजे एक खरा मोठा गुन्हा आहे। तो गुन्हा यांनी केलेला आहे। त्या सगळ्या प्रती आम्ही अगोदर चेक करू आणि त्याच्यामध्ये जर काही छेडछाड असेल, काही करेक्शन असतील तर त्या करेक्शन चेक केल्यानंतरच त्यांना परत आपण परवानगी वगैरे ही देणार आहे। त्याच्यानंतर हे पुस्तक सध्या यूट्यूबवर अवेलेबल आहे, याचं अभिवाचन अवेलेबल आहे, ऑडिओ बुक अवेलेबल आहे, त्याच्यानंतर PDF मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत। तर ते PDF हटवण्याची मागणीसुद्धा आम्ही शासनाकडे करणार आहे, कारण की ती यंत्रणा सरकारकडेच असते। कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या PDF आम्ही काही नष्ट करू शकत नाही, तर ती मागणीसुद्धा आपण सरकारकडे करणार आहे। याच विषयीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। हा आरोप झाल्यानंतर आता त्या प्रती नष्ट केल्याची माहिती आहे। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या त्या बनावट प्रती नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये पानसरे कुटुंबानं शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती या छापल्याचा आरोप केलेला होता। त्यानंतर आता प्रकाशकानं पुस्तकाच्या त्या प्रती नष्ट केल्यात। पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा काही मजकूर छापण्यात आल्याचा आरोप होता। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। 5000 प्रती छापण्यात आल्या होत्या आणि त्यातल्या 1400 प्रती बाजारात गेल्या होत्या, त्याही परत मागवण्यात आल्यात असं कळतंय। आमच्याकडून चुकून 2010 ची PDF शिवाजी कोण होता या पुस्तकाची छापली गेली असं प्रकाशकांकडून सांगण्यात आलंय। या संदर्भात मधुश्री प्रकाश यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि माफीही मागितली आहे।